दीक्षाभूमीच्या इथे आंदोलन चालू आहे, आंबेडकर अनुयायींकडनं चालू आहे। त्या ठिकाणी जे बांधकाम होत आहे स्तूपच्या खाली पार्किंगचा वाद जो चालू आहे त्यावरून हे आंदोलन आता कुठेतरी चिघळल्याचं पाहायला मिळत आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे? मला असं वाटते का त्यांना विचारात घेऊनच ते बांधकाम करायला पाहिजे। हा काही विषय इंजिनियरचा नाही आहे। त्या अनुयांना जे वाटत असेल त्या पद्धतीने बांधकाम करावं, साधा आणि सोपा विषय। ऐतिहासिक स्तूप होता, हा, तर ते अशा पद्धतीने करू नये। केलं असेल तर त्याचा निषेधच आहे आणि त्याचा आम्ही विरोध करू। दुसरं असं का जे वीज माफी दिलेली आहे ते वीज माफी करोडो शेतकऱ्याला काही कामाची नाही आहे आणि आत्महत्या करोडो शेतकऱ्याच्या होते। वीज माफी दिली, आम्ही स्वागतच करतोय सरकारचं, त्यांचा आभार मानतो। पण मी नेहमी हा मुद्दा मांडत आलो का करोडो शेतकरी आणि सिंचन उत्पादक शेतकरी, आता सिंचन उत्पादक शेतकऱ्याला पाणी भेटतं, विद्युत भेटतं, त्याचं फळ त्याला अवेळी पावसाची व्यवस्था होतं, त्या तुलनेत करोडो शेतकऱ्याला फार कमी योजनेचा लाभ भेटत असतो। आणि म्हणून जसं वीज माफ केली जेवढे पैसे, तेवढे पैसे करोडो शेतकऱ्यांना सुद्धा मला वाटते माफ केले पाहिजे किंवा अतिरिक्त निधी दिला पाहिजे। त्याच्याशी ही तफावत जे वाढत चाललेली आहे हे थांबवणं फार गरजेचं आहे। दुसरं, दिव्यांगांसाठी पॅरा ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धकांना जनरल खेळाडूला 1 कोटी दिल्या जातं आणि त्याच ठिकाणी दिव्यांगाला फक्त 30 लाख रुपये दिल्या जातं। सुवर्णपदक, त्याला सुवर्णपदक भेटतंय। जनरल खेळाडूपेक्षा दिव्यांग खेळाडूला जास्त मेहनत करावं लागतं। हे कोण अफजल खानाची औलाद आहे ते शोधून काढली पाहिजे। या सगळ्या प्रशासनामधला जो अफजल खान आहे त्याला आम्ही शोधून काढणार, त्याला ठोकणार धरून का अशा पद्धतीचा भेदभाव करण्याचा प्रयत्न जर या धोरणामध्ये करत असेल। आता तुम्ही सांगतोय का जनरल किंवा इतर खेळाडूला जर तेवढीच मेहनत घ्यावं लागतं, तेवढी स्पर्धा होते आणि तेच दिव्यांगांना सुद्धा तेवढीच मेहनत करावं लागतं। पण अशा प्रकारचा भेदभाव करून जर सरकार चालत असेल, ते झाडीतले शुक्राचार्य कोण आहे ते आम्ही शोधू, त्याचं नाव भेटल्याबरोबर ठोकू। एक प्रश्न, 2 दिवसापूर्वी तुम्ही एक फेसबुक पोस्ट केली होती आणि इकडे राज्यातील सर्वसामान्यांसाठी समृद्धी हवे केलेला आहे, मात्र माझ्या शेतकऱ्यांसाठी क्षेत्रस्ते राज्यामध्ये नाहीत, अशा पद्धतीचा उल्लेख त्यावर केला होता। काय सविस्तर सांगा? ही तफावत आहे देशामध्ये। तुम्ही जर पाहिलं तर पाणी शहरातल्या लोकांना 125 लिटरवर जातं, गावातल्या माणसाला 40 लिटर। दुसरी तफावत आहे घरकुलची, शहरात 2.5 लाखाचं, गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं। दुसरा अधिक तफावत आहे, शहरातल्या लोकांना नो लोड शेडिंग, 24 तास पॉवरफुल लाईट, गावातल्या लोकांना 3च दिवस लाईट। आणि तसंच आम्ही पाहतोय का शहरातल्या लोकांकडे जाणाऱ्या व्यापारी कारखानदारांसाठी समृद्धी हायवे आणि इथं शेतात झाले मात्र पानन रस्ता नाही। 75व्या वर्षामध्ये काँग्रेसनं जे पाप केलं तेच पाप जर हे सरकार करत असेल तर ते चुकीचं ठरणार आहे आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं धोरण समसमानता आणणं गरजेचं आहे। पहिले जातीयवाद होता, आता आर्थिक वाद निर्माण झालेला आहे। शहर आणि ग्रामीण असा एक नवीन वाद निर्माण होतं। कष्टकरी आणि बेमानीनं जगणारे लोक, त्याचा असा एक वाद निर्माण होतोय। एखादा आमदार, एखादा खासदार, एखादा कलेक्टर, कर्मचारी बिमार पडला तर 1 कोटीपर्यंत लागण तेवढा खर्च केला जातं। सामान्य माणूस बिमार पडला तर पैसेच नसतं। म्हणजे आमचे पगार 5 तारखेच्या आत होते, दिव्यांगाचे पगार 4 महिने झाले दिलेच नाही। अजूनही रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुराचे 4 महिन्याचे पैसे मेळघाटच्या मजुरांचे भेटले नाही। 24 तासात पैसे द्या असा हे आहे। पोटासाठी जगणाऱ्या जगतात, जे कष्ट करून जगतात, तिथं पैसे देताना मात्र अत्यंत वाईट अवस्था आहे। देशामध्ये राज्यामध्ये 4 कोटी युवक आहे आणि या सरकारनं या 5 वर्षात उद्धव साहेब असुदे का हे 5 वर्षात म्हणजे 1800 दिवसामध्ये युवकावर 1च रुपया खर्च केला। 1800 दिवस 1 युवक। आता आपण पाहिलं तर फक्त 4 कोटी रुपये खर्च केले 5 वर्षात युवकांसाठी।
4 कोटी युवकांसाठी जर 4 कोटी खर्च होतं 5 वर्षामध्ये, 1800 दिवसामध्ये फक्त 1 रुपया दिला सरकारनं युवकांच्या माती. या सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं ध्यानावर असून चिंतन मंथन केलं पाहिजे. अधिकच्या योजना केल्यापेक्षा जे दुर्लक्षित आहे, जे आपत्तीग्रस्त आहे, ते अन्यायग्रस्त आहे, ते पीडित आहे, त्याच्यासाठी प्रॉपर योजना आखणं गरजेचं आहे. आणि काही गोष्टी सरकार गंभीर म्हटल्यापेक्षा प्रशासन गंभीर नाही आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही लोकांना अत्यंत गरज आहे, त्याच्या कानाखालीच मारली पाहिजे. या 2 वर्षात मारले नाही, आता मारायची वेळ आली तर नक्की मारू. बरं ना, त्याच्यात काय, धमाकेसाठीच महाराष्ट्र आहे. पहिलेपासून महाराष्ट्रानं देशासाठी धमाके सोडलेले आहे. ते आलं तर आम्ही तुम्हाला नक्की करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.